इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। 1 जुलाई से देखिए सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। मंडळी, एका ऑफिस मधील कर्मचारी आपल्या बॉसलाच शिकवणार आहेत काम करण्याची नवी पद्धत. चला बघूया बॉस ती पद्धत कशी स्वीकारतोय ते पाहायला मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल विनोदवीरांना. कुठे आलास? किती उशीर चंपक. आमची 6:40 परत सुटेल ना. चल ग ये भट. चल चल. थँक्यू. उद्या येतो. चला सर. काय रे चंपक, अरे का हसतोयस? काय केस नाही म्हणून? चंपक हे काय चालू आहे? हसायचं नाही असं. हे काय इथे नका उघडू. तिकडे घरी जाऊन बघा, CCTV इथे ठेवा. CCTV आहे इकडे. ह्या बाजूला उघडा. या बाजूला करा. अहो ह्या सर या बाजूला करा ना. तिथे CCTV आहे ना. नाही, ते पैसे येतो हो म्हणूनच सांगते. तुम्हाला कोणी काही दिलं नाही, तुम्ही काही घेतलं नाही आणि आम्ही तर काहीच बघितलं नाही. कुठे इथे काय ऑफिस सुटायची वेळ झाली, काहीच झालं नाहीये. चल भट, ट्रेन सुटेल. नाही पण हे पैसे कसले येते हो? लोकांकडून छोटीशी बक्षिसी आहे हो. छोटस म्हणतायत फक्त लोक. थँक्यू. बक्षिसी? ट्रेन सुटेल का? नाही म्हणजे हे नेमकं काय सांगा ना हो. आपण लोकांची एवढी सगळी कामं करतो की नाही, हा. मग लोक खुश होतात. आपण फायली पुढे पाठवतो, टेंडर काढतो, बिलं काढतो, लोक खुश करून असं देतात आपल्याला, छाकछूक करतात. नाही स्वेच्छेने देतात हो, प्रेमाने देतात. नाही बघा, ही सरळ लाच आहे बरं का. ओ, काहीतरी बोलू नका उगाच तुम्ही. अहो काय म्हणजे आपल्यावर कारवाई होऊ शकते याच्याने. तुम्ही पहिला दिवस आहे ना तुमचा ऑफिस मधला. शुभ बोला ना जरा. वास्तू तथाच तू बोलत असते. असं काहीतरी बोलू नका तुम्ही उगाच. आज तुमची बोवणी आहे म्हणून तुमच्या हातात दिलंय. आमच्या हातात बघताय का? उद्यापासून डायरेक्ट तुमच्या गाडीच्या डिक्कीत जाणार. टेन्शन घ्यायचं नाही. गाडीची चावी मागायला फक्त येईल चंपक. नाही नको. तुमच्या आधीच्या साहेबांचे तर गाडीच्या चावीची डुप्लिकेट करून घेतलेली त्यांनी. चावी पण मागायला यायची गरज नाही. डिक्कीत टाकलं, चाकचूक केलं, काही टेन्शन नाही. सवय करून घ्या. नाही मॅडम पण मला कळत नाही की पैसे देणारा नेमका हा कोण आहे? चंपक आहे. नाही तसं नाही हो, नाव नाही म्हणजे काय. बरं ठीक आहे. म्हणजे आता काय तुम्ही इथे आलाच तर तुम्हाला सगळं सांगायला काय हरकत नाही. आपल्या कोपऱ्यावरचा पानवाला आहे की नाही, त्याच्याकडे सगळी लोक मलाई जमा करतात. पानवाल्याकडे मलाई? आणि हा चंपक त्याचाच माणूस आहे. हा चंपक सगळी मलाई गोळा करतो, मस्तपैकी लस्सी करतो आणि आपल्याला सगळे एक ग्लासामध्ये लस्सी देतो. मॅडम काय चालू आहे तुमच्या? काय लस्सी, काय तुम्ही पान बिन काय? आणि जर समजा हा पकडला गेला मग? कसा पकडला जाईल? इतक्या वर्षात कधी पकडला नाही तर काय. आणि गेला, पकडला गेला. याचं बोलणं समोरच्याला कळायला ना वर्षानुवर्ष जातात. म्हणजे सॉरी बघ. अगं काय चंपक, मलाई गोळा केली की नाही? खूप केली. लस्सी कशी केली? मस्त केली. आणि किती लोकांना वाटली लस्सी? 2 सगळ्याला 2. कशी होती लस्सी? कशी होती? मस्त. अरे याच्या वेगळंच गणित आहे याच्या. हो मॅडम, अरे काय हसताय तुम्ही? अरे हा सरळ भ्रष्टाचार आहे हो. राजपूत. काहीतरी मोठी नावं देऊ नका उगाच. मोठी का नाव काय? आपण काय चोरीमारी करून विमानाने दुसऱ्या देशात पळून चाललोय का? सामान्य माणसं आहोत आपण, सगळे असंच करतात. आणि मुळात आपण हम गाम गाळते है तो हमको हकू है. अकू है? अकू? मेरा हकू है म्हणतात ना. हक हिंदीच्या चुका काय काढताय? मुद्दा लक्षात घ्या ना तुम्ही. का बोलतेस हिंदी मधून? नका हे बघा, एक तर आहे ना, आपण घाम नाही गाळत आहे, लोक घाम गाळतायत आणि त्याच्यातला मलिदा आपण खातोय. लक्षात येते तुमच्या. आणि मॅडम हे करायची काही गरजच नाही ना आपल्याला. आपल्याला चांगली नोकरी आहे, चांगला पगार मिळतो, आपल्याला TA DA मिळतो, मेडिकल एक्सपेन्सेस मिळतात, आपल्याला सगळंच मिळतं, सगळ्या फॅसिलिटीज आहेत. मग कायला पाहिजे वर कमाई? तुमच्या घरी AC आहे? AC तर नाही आहे बा. बायको जेव्हा हट्ट करेल ना, AC लावून घ्या, तेव्हा या पैशांची किंमत कळेल तुम्हाला. काही बोलू नका. आता विषय संपला. इथे खिशात टाका, चापचूप करा. विषय मॅडम. ते बॉक्सेसचं बघ. चल ट्रेन सुटेल आपली. अरे थांब रे, कुठे घेऊन जाऊ दे ना त्याला. काय कुठे घेऊन चाललाय बॉक्सेस? विकाला. विकायला? कुठे? स्टेशनरी समोर. स्टेशनरीला.
अरे आपल्या डिपार्टमेंट कडून टेंडर निघतात अनाथाश्रमासाठी, ते पेनचे बॉक्स येते हे तिकडे असायला पाहिजे, इकडे काय करतात? ओ दिले ना त्यांना गेल्या आठवड्यात 450 बॉक्सेस दिले. हे 2 बॉक्सेस आपण ठेवून घेतले तर काय फरक पडणार पण आहे? आपण कशाला ठेवायचे? लहान लहान मुलं आहेत तिकडे, ते लिहून लिहून असं कितीसं लिहिणार आहेत? ते बघा माझं पेन आहे डेस्कवर, 6 महिने झाले, मी वापरते, संपत नाही अजून. कारण तू काही लिहितच नाही बट. एवढं अरे याचं काय? अरे अरे हा माणूस आहे का? कोण आहे असं हा? करतो. एक मिनिट त्याच्यावर तर काही जाऊ नका. मी सांगते तुम्हाला, आपण काय करतो ना, 2च बॉक्सेस ठेवून घेतलेत, कोणाला काही फरक पडत नाही. 10 रुपयाचा पेन आहे ना, आपण त्या स्टेशनरी वाल्याला 4 रुपयाला विकतो. त्याचा 6 रुपयाचा फायदा झाला आणि आपल्याला फुकटचे 4 रुपये मिळाले ना. तर तो असा तसा नाहीये, तो स्टुडंट्सला 7 रुपयाला विकतो 10 रुपयाचं पेन. बरं. म्हणजे स्टुडंट्सचा पण फायदा झाला, त्या दुकानदाराचा पण फायदा झाला आणि आपल्याला पण फुकटचे पैसे मिळाले. नुकसान कोणाचं झालं? कोणाचंच नाही. काय चंपक, नुकसान कोणाचं झालं? 2 रुपये. हे याचं काय चालू आहे? 2 रुपये. प्रॉफिट किती झाला? 2 रुपये. अरे ओ बो यार, तू काय याचं काय? नाही हे बघा मॅडम, हे बघा, छोटी असो मोठी असो, चोरी चोरी आहे. चोरी वगैरे म्हणू नका तुम्ही याला काहीतरी. अहो चोरीच्या CCTV समोर होत हात हे. करू नका ना. सीसीटीव्ही बद्दल बोलताना काय तिथेच हात करायला पाहिजे का? आणि सीसीटीव्हीचं काय मला सांगताय? टेन्शन घेऊ नका. तो माणूस जेव्हा सीसीटीव्ही बसवायला आलेला ना, त्यांनी मला सांगितलेलं फक्त 8 दिवसाची मेमरी असते. काही टेन्शन नाही हो. आणि समजा ऍक्शन 8 दिवसाच्या आत झाली मग? आम्ही काय वेडे वाटतो तुम्हाला? त्याला एक फोन केला ना की तो सगळं इरेज करून टाकतो. नका इतकं टेन्शन घेऊ. काय आला राजपूत, तसंही काय, तळ राखी तो पाणी चाखी. मॅडम 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 हा सुविचार नाहीये, ही उपरोधिक म्हण आहे. म्हण तळ राखी तो पाणी चाकी असं व्हायला नाही पाहिजे. आपण फक्त तळ राखायचं, पाणी नाही चाकायचं मॅडम. आपण मला प्रत्येकच गोष्टीशी प्रॉब्लेम आहे का? काय problem? अहो, बाहेर लोक काय करतायत, लूटमार करतायत, कसे वागतायत एकमेकांशी, आणि तुम्हाला एवढ्याची छाकछुकशी प्रॉब्लेम आहे. काहीतरी घेऊन बस. एवढा हा मोठा समुद्र आहे, त्यातनं एक बूच पाणी घेतलं तर कोणाला काही फरक पडणार आहे का? समुद्र छोटा होणार आहे का? समुद्र मोठा कसा राहणार? समुद्र खूप मोठा. खूप मोठा. काय पाहिजे? टेन्शन घेऊ नका. अरे तुम्हाला पाहिजे 2 बूज पाणी, तुम्ही पण घ्या. नाही, नाही, नाही. नाही काय पाहिजे? नाही. मी आणतो. गोदाम आणतो. काय आणतो? गोडाऊन मधून काहीतरी आणतो तुमच्यासाठी म्हणतो. तुम्हाला हवं ते आणतो म्हणतोय तो. या मस्त मस्त. अरे काय करतोय हा? काय करतोय हा? नाही हे बघा मला काही नाही पाहिजे. मॅडम काय हसताय तुम्ही? मला काहीच नाही पाहिजे, मला फुकटचं काहीच नाही पाहिजे बरं का. फुकटचं बोलू नका हा तुम्ही आमचा इन्सल्ट उगाच करू नका. इन्सल्ट नाही. आम्ही काय इथे चोरी करायला बसलेलो नाही आहोत. आम्ही झाडावरचे आंबे तोडत नाही आहोत. आम्ही फक्त पडलेले आंबे उचलतोय. मॅडम तुम्ही यांना झाडाला गदा हालवतायत आणि ते आंबे पाडतायत. ते आंबे खायला सांगताय तुम्ही. म्हणजे काय? अहो तो जो हिशोब आहे, तो हिशोब तो कसा दाखवणार आपण? अकाउंटला कसा दाखवणार तो? 22 वर्ष काम करते मी या ऑफिसमध्ये. तुम्ही काय पहिले आहात का? 5 ऑफिसर्स बदलले तुमच्या आधी. प्रत्येक जण ऐका टेन्शन घेऊ नका. प्रत्येक जण आल्या प्रत्येक त्यामुळे मी समजू शकते. पण मग नंतर प्रत्येक जण या सिस्टीमचा भाग होतो. अरे काय मला नाही व्हायचं या सिस्टीमचा भाग असा. काय मग काही मला बोलायचंच नाही. प्रत्येक गोष्टीत काय समजावायचा प्रयत्न करते ना. एक मिनिट राजपूत सर, मी शांतपणे ऐकून घ्याल का माझं? मी एक सोपं उदाहरण देते तुम्हाला. सांगा. लहानपणी आईने तुम्हाला कधी पैसे दिलेत का भाजी आणायला जा म्हणून? दिलेत. मग तुम्ही गेला होतात भाजी आणायला? हो. मग आपण भाजी घेऊन आल्यावर जे 1-2 रुपये जे उरतात ते तुम्ही आईला कधी परत दिलेत का स्वतःकडे ठेवलेत? कधी ठेवलेत स्वतःकडे. ठेवले ना. हेच करतोय आपण. आईला कुठे हिशोब देत होतो आपण लहानपणी? मी तर लहानपणी ना एका दुकानदाराला पटवूनच ठेवला होता. काय? हो काय? असं नाही, तसं नाहीये. तसा नाही म्हणजे सेटिंग केलं होतं ग जरा. कसलं? त्याला मी सांगून ठेवलं होतं बिल द्यायचं 70 रुपयाचं. मी खरेदी करणार 55 रुपयाची. 15 रुपये माझ्या खिशावर. अरे बापरे. पण आम्ही कबुली दिली. लग्नानंतर आईला सगळं खरं मी सांगितलं. हो का? मग आपण रिटायरमेंट नंतर सरकारला कबुली द्यायची? काय राजपूत हे ते जाऊ दे ना. तू आई काय म्हणाली मग? तू कबुली दिलीस तर? आई कुठल्या तोंडाने बोलणार मला? ओरडणार आहे मला? ती पण टेस्ट करायची. अगं म्हणजे मी लहान असताना आईबरोबर जायचं ना भाजी आणायला. तिने पण बाबांकडनं पैसे घेतलेले असायचे. ती पण असंच काहीतरी करायची ना, थोडे साठवायची. म्हणजे सगळे करतात मग उगाच कशाला? आणि आपण करतो हे आपल्या आईला माहिती असतं. आई कुठे काय बोलते आणि आपल्याला. आता असं तुम्ही समजून घ्या की हेड ऑफिस आपली आई आहे. हेड ऑफिस हा, आणि आईला माहितीये की पोरं इथे छोटी छोटी छाकछूक करतायत. आईला नाही फरक पडत काही. आई माया करत असते. आई मोकळ्या हाताने देत असते.
आपण लाथाडायचं नाही असं. हे बघा मॅडम ही जी काय छोटी छोटी माया इकडून तिकडून गोळा करतात ना तुम्ही, यालाच भ्रष्टाचार म्हणतात. तुम्ही एकतर तुम्ही असे शब्द वापरू नका, या छोट्या छोट्या गोष्टींना काहीतरी मोठं रूप देऊ नका हो तुम्ही. आहे भ्रष्टाचारच आहे हा. नाहीये हो. बरोबर नाही भ्रष्टाचार, जे काय छोटं मोठं छाकछोक जे काय आहे ते कसं दाखवणार ऑडिट मध्ये? कसं म्हणजे इतकी वर्ष दाखवलं तसंच वडनेरकर बरोबर मॅनेज करते, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? अरे पण हे बघा त्या आतापर्यंत अडकल्या नाही म्हणजे काय अडकणारच नाहीत का ओ त्या? राजपूत, तुमचं काय प्रॉब्लेम आहे हो? काय प्रॉब्लेम म्हणजे? आम्ही लोकांची कामं पटापटा करून देतो म्हणून त्यांच्याकडनं घेतो, आणि जे देतात त्यांना काही प्रॉब्लेम नाही, तर तुमचं काय प्रॉब्लेम आहे? नाही तर काय, आपण एक मिनिट, आपण उगाच घेत नाही. लोकांचं काम 4-4 महिने जर रखडलेलं असतं ना, ते आपण करतो की नाही 20-25 दिवसात. मग त्याचं का नाही घ्यायचं आपण मोबदला? पण मॅडम मुळात आपण 20-25 दिवसातच काम केलं पाहिजे, पगार त्याचाच घेतो आपण. हा माणूस कुठल्या जगातून आला ना मला नाही माहिती. खरंच काय समजावायचं आता? नाही मॅडम नाही ठेवा, नाही ठेवा, चला. आमची नाही ट्रेन मॅडम मी जाईल. घेणार नाही ते, आणि तुम्हाला पण करू देणार नाही बरं काय. मी मी- मी मी आधीच सांगतो, याच्या नंतर पाकिट बिकिट घेतले तर मी तुमची कंप्लेंट करीन. काय? कंप्लेंट करीन तुमची, कोणाकडे? बासवडेकर सरांकडे करीन. पॉम पॉम. काय? हे काय हे काय? 5% त्यांच्याकडे जातात. 5% त्यांच्याकडे जातात. त्यांच्या पण वर कंप्लेंट करायला जाल ना तर खापर्डे सरांना 60% जातात. त्यांच्याही वर कंप्लेंट करायला गेलात तर मग गोंदवणे बाई 10% घेतात. अख्खी साखळी आहे. फक्त आम्ही दोघी नाही आहोत इकडे, कळलं का तुम्हाला? आणि या अख्ख्या साखळीत एका कडीने नखरे केले ना, आडमुठेपणा केला ना तुमच्यासारखा, तर अख्खी सिस्टीम कोलॅप्स होईल. तुम्हाला करायची का सिस्टीम कोलॅप्स राजपूत? नाही पण मग इमानदारीने वागायचंच नाही का? म्हणजे काय आम्ही इमानदारीने वागत नाही आहोत? आम्ही काय नीट काम करत नाही आहोत असं म्हणायचंय तुम्हाला? तसं नाही. आम्ही पण तुमच्यासारखे कधीतरी नवीन होतो ना, आम्ही पण घाबरलो होतो. त्यामुळे मी समजू शकते तुम्ही काय तुम्हाला आत्ता वाटतंय ते. पण आधी आमच्या जे काम करत होते त्यांनी आम्हाला सिस्टीम समजावली, आम्हाला त्याचा भाग करून घेतला. आता आम्ही तो वारसा फक्त पुढे नेतोय. कळतंय? ही साखळी आहे अख्खी. या साखळीतल्या एका कडीने जरी नखरे केले ना, त्या कडीला कुठच्या कुठे फेकून देतील ना, कळणार पण नाही राजपूत. अशा ठिकाणी बदली करतील ना तुमची. सुखसुविधा सोडा हो, मुलांच्या शिक्षणाचे हाल होतील, तुमचं ना जगण्याचे वांदे होतील राजपूत. कळतंय का तुम्हाला? खरंच. ऐका ना, एखादं झाड ना वाढायला खूप वर्ष जातात. त्याची मुळं या झाडाची आता खूप खोलवर गेली आहेत. तुम्ही एक मूळ उपटायला कितीही गेलात ना तरी काही होणार नाहीये. सोडून द्या, कोऑपरेट करा फक्त आम्हाला, आणि या वटवृक्षाच्या सावलीमध्ये आपण छान सगळे मोठे होऊ एकत्र. कळतंय का? ठेवा आता ते पटकन, आणि वाढवू नका आता विषय. कळलं तुम्हाला? इथे बॉक्सेस करून टाका. गेली ग आपली ट्रेन. शी बाई, शी, नेहमीच आहे आता. नाही तर काय. चल. जाऊ दे. तर फोन राहील. चंपक, हं. उद्या काय आणायचं तुझ्यासाठी? पोहे पोहे. मला पोहे आवडतात. आणणार आणणार. तू आण गं उद्या. ए चंपक ऐक ना, कुठे गेली गाड्या? हा ही गाडीची चाबी घे. हे पाकिट असं नको देऊ, डिक्कीत टाक, माझ्या डिक्कीत टाक. हा, आणि ते 2 पेनांचे बॉक्स आहेत ना ते पण टाक. काय मला 2 पोरं आहेत, 2 पुतणे आहेत, त्यांना लागतील. हं? पाक्कू. आपण गेला. क्या बात है. पण असा एंड असेल असं अजिबात वाटलं नाही. विचार करायला भाग पाडणारा परफॉर्मन्स होता आणि अत्यंत प्रामाणिकपणे परफॉर्म केलं. खूप छान. बघूया हा सर असे काय म्हणतात. प्रसाददा, चांगला होता विषय, पण श्याम्या जसा तुझा चेहरा आहे तसाच तुझा परफॉर्मन्स पण आहे. अत्यंत प्रामाणिक आणि नितळ परफॉर्मन्स. छान विषय होता, मजा आली आणि सगळ्यांची साथ पण उत्तम. सई, महत्त्वाचा परफॉर्मन्स होता, मला फार आवडला. म्हणजे अप्रामाणिकता इतक्या प्रामाणिकपणे सादर करणं हे एक वेगळं स्किल आहे. आणि ईशा, तू आणि चेतना त्यातल्या मुरलेल्या खिलाडी वाटलात. हा स्विफ्टनेस मला असं वाटतं की प्रॅक्टिसनी येतो, आणि तुमची खूप तगडी प्रॅक्टिस एका तगड्या तालमीत झालेली आहे, ते दिसून येत होतं. भोजने क्रेझी कॅरेक्टर होतं आणि मजा आली. हे म्हणजे तू परफॉर्म केलंस त्याच्यामुळे त्याला 4 चान लागले. फारच मजा आली. श्यामदादा, मला असं वाटलं की तुम्ही कुठेतरी ना सोसायटीचं प्रतीक होतात, आणि आय वॉज सिक्रेटली होपिंग की तुम्ही नाही झुकायला पाहिजे होतं. पण ह्याच्यावरून कळतं की आपण काय काय गोष्टी नॉर्मलाइज केल्यात, आपण ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मलाइज केलेल्या आहेत. त्याचं आपल्याला आता काही आश्चर्य किंवा
खेद किंवा असं काहीच वाटत नाही, कारण हे सगळं आता नॉर्मलाइज झालं आहे. पुन्हा एकदा फार महत्त्वाचा विषय, फार सुंदर मांडणी. आणि मला असं वाटतं की हो, समुद्रातून एक बुच पाणी काढलं तर काही फरक पडत नाही, पण एकदा नियत बदलली की मग सगळा गेम चेंज होतो आणि तो कसा नाही होऊ द्यायचा हे आपल्या हातात आहे. आणि हा विचार करायला लावणारा परफॉर्मन्स, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल लोकही विचार करतील अशी मी मनापासून आशा करते. मजा आली. बरं, हे प्रहसन बघून काही लोकांना वाटू शकेल की आता काय लाचेला प्रोत्साहन देत आहेत का, तर अजिबात असं नाही आहे. समाजातल्या काही अशा फॅक्टर्सवरती भाष्य करण्याची एक पद्धत आहे. हे एक व्यासपीठ आहे, हा एक फॉर्म आहे. हे कृपया लोकांनी लक्षात घ्यावं, ही नम्र विनंती. उपहासात्मक आहे, सार्कॅझम आहे हा शेर. येस येस, थँक्यू सो मच टीम.